नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम। आपला टॉपिक सुरू आहे बायनरी कोडेड डेसिमल नंबर BCD। याच्या आधी थेरॉटिकल प्रॉब्लेम घेतले होते, आपण थेरी घेतली होती आणि प्रॉब्लेम घेतले होते। आता या लेक्चर मध्ये आपण दोन प्रॉब्लेम अजून घेऊ आणि त्याच्यानंतर BCD अरिथमॅटिक हे शिकूया। तर चला तर सुरू करूया। प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, convert the following. प्रॉब्लेम असा आहे 173 हा एक डेसिमल नंबर आहे आणि याचा आपल्याला कन्वर्शन करायचं आहे BCD मध्ये। तर कसं करसाल विद्यार्थी मित्रांनो? अत्यंत सोपी आहे। सर्वात पहिले 173 घ्यायचा, 173 हा डेसिमल नंबर आहे, याचं कन्वर्शन BCD मध्ये करायचं आहे। तर काय करावं लागेल, पहिले इथं 1 लिहायचा, इथं लिहायचा 7 आणि इथं लिहायचा 3। 173 जो नंबर असेल तो 4 बिट पर्यंत आपल्याला नंबर पाहिजे। 4 बिट म्हणजे की 16 नंबर्स पर्यंत आपण काढू शकतो, 4 बिट मेमरी। तर आता बघा, आता या 1 साठी फॉर्म्युला बघा। फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच आहे, याच्या आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलाच होता, आता पुन्हा सांगणार आहे। फॉर्म्युला एकच आहे आपल्यापाशी, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4 आणि 4 चा डबल 8। 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8। त्याच्यानंतर बघा आता इथं 1, आता एक हे जे एक हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशन आपली 1 आली पाहिजे। मग इथं ऑलरेडी 1च नंबर आहे, मग ज्याची ऍडिशन तर इथं बघा, इथं ऑलरेडी 1च आहे, तर इथं लिहिला 1 आणि बाकीचे जे एलिमेंट्स आहेत याला 0 0 लिहायचे। काय लिहायचं? 0 0 0। आता बघा याच्यात 7 आहे, तर ह्या नंबरची ऍडिशन 7 आली पाहिजे। 7 कशी? 4 + 2 6, 6 + 1 7। मग जिथं जिथं ऍडिशन बनते तिथं 1 1 द्यायचं आणि या 8 चा यूज नाही केला तिथं 0 द्यायचं। आता 3 पाहिजे। 3 कसा बनेल विद्यार्थी मित्रांनो? 2 + 1 3, मग इथं 1 1 आणि याचा यूज नाही केला तर 0 0। झाला आपला तयार नंबर BCD। BCD नंबर तयार झाला आपला 0 0 0 1 0 1 1 1 आणि 0 0 1 1। हा नंबर झाला आपला BCD, म्हणजे की बायनरी कोडेड डेसिमल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण टोटल डिजिटल टेक्निकची सिरीज आणलेली आहे, MSBT पॉलिटेक्निक केस स्कीमची। जर तुमची ब्रँच कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता। बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड। प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे कन्वर्ट द फॉलोइंग थ्री 227.89 डेसिमलचा BCD काढा लागते आपल्याला। BCD नंबर काढा लागते। तर कसा करसाल विद्यार्थी मित्रांनो? अत्यंत सोपी आहे। तर सर्वात आधी 327.89 चा याचा आपल्याला डेसिमल नंबर जर काढायचा असेल तर सर्वात आधी आपण हे असं लिहू, 327.89 याचा डेसिमल नंबर काढायचा। ओके, नंतर काय करायचं, हे नंबर लिहून घ्यायचे। पहिले लिहिसाल तुम्ही 3, नंतर लिहिसाल तुम्ही 2, नंतर लिहिसाल तुम्ही 7, नंतर लिहिसाल तुम्ही पॉइंट, नंतर लिहिसाल तुम्ही 8 आणि त्याच्यानंतर लिहिसाल 9। त्यानंतर फॉर्म्युला सर्वांना सारखाच लावा लागते। फॉर्म्युला आहे 1 चा डबल 2,
हे बघा 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता काय करसाल, आता हा जो 3 नंबर आहे, हे जे आपला फॉर्म्युला होता 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, याची ऍडिशन 3 आली पाहिजे. मग कसं होणार, 2 + 1 3. मग ज्याची ऍडिशन होते तिथं काय करसाल 1 1, आणि ज्याचं काम नाही त्याला 0 0. आता इथं 2 आला पाहिजे, याची ऍडिशन 2 आली पाहिजे. मग इथं ऑलरेडी 2 आहे, इथं 2 आहे का नाही, मग 2 च्या जागी 1 आणि बाकी जागी 0 0. आता आहे का नाही, हे जे नंबर्स आहेत 1 2 4 7, याची जी ऍडिशन म्हणजे बेरीज किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. 7 कशी होईल मग, 4 + 2 6, 6 + 1 7. आणि या 8चं काम आहे काय, नाही, ज्याचं काम नाही त्याला 0 आणि ज्याची ऍडिशन होते त्याला 1 1. आता इथं 8 आहे, इथं ऑलरेडी 8 आहे, इथं 1 आणि बाकीच्याचं काही काम नाही त्याला 0 0. त्याच्यानंतर इथं 9 कसं तयार होईल, ऍडिशन 8 + 1, मग याच्या जागी 1 आणि 1 आणि बाकी जागी 0 0. झाला तुमचा नंबर तयार, BCD. BCD हा नंबर आहे 0 0 1 1 0 0 1 0 0 1 1 1. हा पॉइंट जसाच्या तसा, आणि त्याच्यानंतर 1 0 0 0 1 0 0 1. हा आहे की नाही, हा झाला BCD नंबर. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत. टॉपिक आहे BCD अरिथमॅटिक. आता ऍडिशन कशी करायची, BCD अरिथमॅटिक नवीन हेडिंग आहे. याच्यामध्ये 3 केसेस आहेत. केस नंबर फर्स्ट, त्यानंतर केस नंबर सेकंड आणि केस नंबर थर्ड. आता केस नंबर फर्स्ट काय म्हणते, कंडिशन आहे याची सम इज इक्वल. आता अरिथमॅटिक करत आहे आपण, सम करायची आपल्याला 2 BCD नंबरची, तर सम इज इक्वल आली, सम इज इक्वल टू और लेस दॅन 9. म्हणजे की बघा, सम जे आहे की हे इक्वल असली म्हणजे 9 किंवा 9 पेक्षा खाली जर आला, आणि एंड कॅरी जर समजा 0 असला, कॅरी जर काय असला 0 असला, तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डायरेक्ट आपण ऍडिशन करून घ्यायची. डायरेक्ट काय करसाल, ऍडिशन करून घ्यायची. म्हणजे की बघा, आपण जे सम करणार आहे ते इज इक्वल टू अँड लेस दॅन जर काय असला 9 असला, लेस दॅन 9 पेक्षा नंबर काय असला 9 किंवा 9 पेक्षा खाली असला, आणि कॅरी जर 0 आला तर डायरेक्ट. सेकंड केस मध्ये बघा, सम इज ग्रेटर दॅन 9 अँड कॅरी 0. सेकंड केस मध्ये सम काय असली, जर समजा 9 पेक्षा जास्त असली आणि जर काय आला कॅरी जर 0 आला, कॅरी काय आला 0, तर काहीच नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला, सेकंड याच्यामध्ये याच्यात आहे आपल्याला ऍड करायचे 6. याच्यामध्ये काय करावं लागते फक्त आपल्याला ऍड 6 बायनरी, म्हणजे की 6 डेसिमल नंबरचा बायनरी कोड ऍड करावा लागेल. काय करावं लागेल, याच्यात ऍड करावं लागते आपल्याला 6. इथं लिहितो मी, ऍड 6 डेसिमल और BCD बायनरी कोड. याचा 6 चा BCD काय बनते, याचा बनते 4 + 2 6, म्हणजे की 0 1 1 0. हे मी फॉर्म्युल्यामध्ये सांगतोस. 6 काय करायच्यात आपल्याला ऍड करायच्यात. आणि त्याच्यानंतर तिसरी जे केस आहे, तिसऱ्या केसमध्ये जर बघा, सम
इज लेस दॅन sum is less than or equal to 9 and carry 1. याच्यामध्ये पण एक आपल्याला काय करावं लागते, थर्ड केस मध्ये आपल्याला ऍड 6 करावं लागतं. ऍड काय करावं लागते, 6 डेसिमल हे याच्यात ऍड करावं लागतात. और बीसीडी जर नंबर असला तर 0110 हा नंबर समजा 6 चा बीसीडी 0110 आहे. आता तुम्हाला हे समजलं नसेल, डबल लक्ष द्या. केस नंबर फर्स्ट मध्ये काय आहे, सम इज इक्वल टू लेस दॅन 9, 9 पेक्षा कमी किंवा 9 असली आणि कॅरी जर 0 आला तर डायरेक्ट. जर समजा सम इज लेस दॅन और इक्वल 9 असली, सेम कंडिशन आहे, पण कॅरी 1 आला तर ऍड 6 डेसिमल. आणि जर सम इज ग्रेटर दॅन 9 आलं तरी आणि कॅरी जर समजा काय आला 0 आला तर आपल्याला काय करायचं आहे, 6 काय करायच्यात, ऍड करायच्यात. अशा 3 केसेस आहेत याच्यात. तर तिन्ही केसेसवर आपण पहिली एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करूया. थोडस याला मी असं पण लिहून देतो. पहिल्या याच्यात बघा, सम इज इक्वल और लेस दॅन 9. लेस दॅनचा साइन हे आहे, लेस दॅन और इक्वल टू 9. आणि कॅरी किती आहे, कॅरी जर 0 आला तर डायरेक्ट. इथं काय आहे, सम इज ग्रेटर दॅन 9 आला आणि जर कॅरी काय आला 0 आला तर 6 ऍड करावं लागते. 6 काय करावं लागते, ऍड. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, असं नाही आहे इथं. बघा सेकंड मध्ये बघा, सम इज ग्रेटर दॅन, हा कॅरी ऍट 0 बरोबर आहे, ऍड 6 करावं लागते. काय करावं लागते, ऍड 6, राईट. ऍड 6. त्यानंतर जर इथं असं आलं, सम इज लेस दॅन और इक्वल टू 9 आणि कॅरी 1 आला, कॅरी काय आला 1, तर इथं पण ऍड 6 करावं लागते. ऍड काय करावं लागते, 6 करावं लागते. हे 3 केसेस आहेत आपल्या बीसीडी ऍडिशन मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, तिन्ही याची एक्झाम्पल घेतो आणि नंतर आपण याच्यावर न्यूमेरिकल घेऊया. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, पहिले याचं, जर समजा आता आपल्याला ऍडिशन करायची आहे, म्हणजे बघा आता आपल्याला समजा ऍडिशन करायची आहे, 2 एक डेसिमल नंबर आहे अँड 6 हा एक डेसिमल नंबर आहे आणि आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे, ऍडिशन टू बीसीडी. आपल्याला ऍड काय करायचं आहे, बीसीडी नंबर आपल्याला ऍड करायचा आहे, बीसीडी अरिथमॅटिक. तर आता इथं काय करसाल बघा, सर्वात आधी तुम्ही इथं जो 2 नंबर आहे डेसिमल, याचा आपण बीसीडी काढून टाकू. फॉर्म्युला तोच आहे आपल्यापाशी. फॉर्म्युला आहे 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. हा फॉर्म्युला लक्षात ठेवता. आता इथं 2 नंबर पाहिजे आपला, 2 नंबर पाहिजे ते 1 आणि बाकी 0 0 ऍडिशन. त्याच्यानंतर आता 6, आता घेतला नंबर 6 हा डेसिमल. आता 6 कसा होईल, 4 + 2 6, मग इथं 1 1 आणि इथं 0 0 आणि इथं करसाल तुम्ही ऍडिशन. बीसीडी नंबरची काय करायची आहे, ऍडिशन. आता इथं ऍडिशन करताना बघा, 0 + 0 0, 1 + 1 2, 2 म्हणजे बघा 2 चा बायनरी किती येते, 2 डेसिमल नंबर झाला, 2 चा बायनरी येते 1 0, मग इथे घेतला 0, हाती आला 1, कॅरी 1 आला. 1 + 1 2, 2 चा बायनरी किती येते 10, म्हणजे इथं घेतला 0, हाती आला 1, 0 + 0 आणि 1 म्हणजे इथं 1, इथं आला फायनल, इथं 1 0 0 0. आता फायनल जो कॅरी राहते, फायनल कॅरी इथं काहीच नाही आलेला आहे. कॅरी म्हणजे की जर अजून हातचा जर जो आला असता तर तिथं घेतला असता. फायनल कॅरी आहे इथं 0, फायनल कॅरी. फायनल कॅरी किती आहे, 0 आहे. आणि त्याच्यानंतर
याची जर समजा आपण ऍडिशन केली 0 + 1 0 हे पाहिजे 0 0 0 1 1 म्हणजे काय होय 8 आणि हे बाकीचे 0 म्हणजे याचा ऍडिशन किती आलेली आहे 8 आलेली आहे ऍडिशन इथं लिहा इथं सम 8 आहे सम किती आहे 8 आहे तर मग काय करायचं बघा सिंपल याचं डायरेक्टली फायनल कॅरी किती आहे 0 आणि इथं 1 0 0 म्हणजे सम किती आलेली आहे 8 हे डायरेक्ट करसाल तुम्ही असं लिहिसाल 2 डेसिमल प्लस 6 डेसिमल इज इक्वल टू 8 डेसिमल 2 डेसिमल प्लस 6 डेसिमल इज इक्वल टू 8 डेसिमल म्हणजे की बघा हे सम 8 आलेली आहे पण कंडिशन कधी जर आपला सम हे लेस दॅन और इक्वल टू 9 आहे आणि कॅरी जर काय आला 0 आला तर कॅरी किती आला 0 आला तर हे डायरेक्ट मग तुम्ही असं लिहू शकता कॅरी किती आला आपला 0 आलता तो लिहायची काही गरज नाही आणि हे बघाचा नंबर किती आहे तो 8 आता बघा सेकंड केस मध्ये एक्झाम्पल नंबर 2 जर समजा आता आपल्याला एखादा घेतला आपण 7 डेसिमल प्लस 6 डेसिमल केला 7 डेसिमल प्लस 6 डेसिमल याचा आपल्याला अरिथमेटिक बीसीडी काढायचा आहे मग काय करसाल सर्वात आधी तुम्ही असं लिहिसाल पहिले फॉर्म्युला लिहून घेऊ आपण 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 त्याला असं म्हणतात डॅश पण देऊ शकता तुम्ही डॅश असल्यावर नंतर आता बघा पहिले आता 7 डेसिमलचा बीसीडी नंबर किती येणार 7 आला पाहिजे म्हणजे 4 + 2 6 6 + 1 7 इथं 1 1 1 आणि इथं 0 त्यानंतर 6 डेसिमल मध्ये इथं काय येणार 4 + 2 6 म्हणजे इथं 1 1 4 आणि 2 च्या जागी 1 आणि बाकी जागी 0 आणि याची करायची आहे विद्यार्थी मित्रांनो ऍडिशन आपण शिकलेलंच आहोत बायनरी ऍडिशन मी तुम्हाला शिकवलेली आहे तर इथं बघा इथं काय येणार 1 + 0 किती होते 1 + 0 1 आणि 1 + 1 किती होते 2 होते आता 2 चा बायनरी नंबर काय आहे 2 चा बायनरी नंबर 1 0 आहे 1 इथं 0 0 1 0 आहे ना तर इथं 1 0 घेतो तर इथं घेतला 0 हाती आला 1 मग 1 + 1 + 1 3 चा बायनरी नंबर किती आहे 3 चा बायनरी नंबर आहे 11 इथं घेतला 1 हाती आला 1 मग 0 + 0 + 1 म्हणजे इथं आला 1 आणि फायनल जो कॅरी आलेला आहे फायनल कॅरी आलेला आहे 0 कारण इथं काही इथं कॅरी झालाच नाहीये तर फायनल कॅरी काय झाला 0 फायनल कॅरी आणि याची जर सम केली तर किती होते बघा 1 म्हणजे होते 8 + 4 12 + 1 13 सम 13 आली म्हणजे बघा फायनल कॅरी किती आहे 0 आहे पण सम किती आलेली आहे 13 आलेली आहे तर या कंडिशन मध्ये काय करायचं आहे या कंडिशन मध्ये तुम्हाला याच्यामध्ये 6 ऍड करावं लागतील 6 काय करावं लागतील ऍड करावं लागतील बस सिंपल बाकी काहीच नाही करायचं याच्यामध्ये तुम्हाला 6 काय करावं लागतील ऍड करावं लागतील तर इथं बघा 1 1 0 1 हे तर आपला रिझल्ट आलेला आहे आणि याच्यामध्ये ऍड करावं लागतील 6 याच्यात ऍड 6 डेसिमल आता 6 डेसिमल किती आहे 0 1 1 0 मग डबल ऍडिशन करायची 1 + 0 1 0 + 1 1 1 + 1 2 2 म्हणजे काय होते 10 2 चा बायनरी 10 आहे मग 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 1 0 हा नंबर तयार झाला आपला 1 0 0 1 1 हा नंबर आपला तयार झालेला आहे तर लक्षात ठेवा हा आता हा 1 2 3 4 म्हणजे हा 1 काय आहे आता हा आला आपला फायनल कॅरी इथं आणि त्यानंतर याची सम किती आलेली हे येते 2 आणि हा एक 1 3 सम आलेली आहे 3 सम किती आलेली आहे
3. मग हा रिझल्ट काय करेक्ट आहे. तर हा रिझल्ट करेक्ट आहे. तर याचा फायनल आन्सर कसं येणार बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 आहे. तर 1 चा आपण एकाने जर बीसीडी नंबर काढला, 1 चा बीसीडी नंबर, तर 1 चा बीसीडी नंबर काय येणार आहे, हा इथं 1 झाला आणि इथं 3 झाला. हा 1 आणि हा काय झाला 3 नंबर झाला ना, सम कॅरी. तर 13 नंबर तयार होऊ राहिला. तर बघा 1 चा बीसीडी नंबर फायनल आन्सर आहे की याला पहिले बायनरी मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे इथं लिहायचं 0001 याचं, आणि हा तर ऑलरेडी आयस 0011. तर याच्यानुसार फायनल नंबर झाला आपला तयार 0001, म्हणजे हा 1 होते आणि हा 1 + 2 3 होते. हा नंबर तयार झाला आपला डेसिमल नंबर 7 डेसिमल प्लस 6 डेसिमल. तुम्हाला हे समजलं नसेल तर एक वेळा मी पुन्हा सांगतो. सेकंड वाला लक्षपूर्वक ऐका. काय केलं आपण, एक एक्झाम्पल घेतलं 7 डेसिमल प्लस 6 डेसिमल, पण आपल्याला काय करायचं आहे, बाय युजिंग अरिथमॅटिक बीसीडी ने आपल्याला हे ऍडिशन करायचे. इथं सांगितलं की अरिथमॅटिक बीसीडी ने ऍडिशन करा. मग फॉर्म्युला लावून त्याचा 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. मग इथं घेतला आपण 7 डेसिमल नंबर. मग याचा काय केला आपण, बीसीडी नंबर काढला. 7 चा बीसीडी कसा काढायचा, 7 ऍडिशन 4 + 2 + 1 7 होते, म्हणजे इथं 1 1 1 0. मग 6 चा काय येणार 4 + 2 6, म्हणजे इथं 1 1 इथं 0 0. मग इथं बघा 1 + 0 किती होते, 1 + 0 1, 1 + 1 2, 2 चा डेसिमल 10 आहे, तर इथं 0 हाती आला 1, कॅरी 1 आला. 1 + 1 2, 2 + 1 3, 3 चा बायनरी नंबर किती आहे 11, तर इथं घेतला 1, हाती आला 1 कॅरी. 0 + 0 + 1 इथं आला 1. मग फायनल कॅरी आला इथं 0. मग आपण याची सम करून बघितली, याची सम केली. आता 1 म्हणजे होते इथं 8, हा म्हणजे 4 आणि हा म्हणजे 1. 8 + 4 12, 12 + 1 13, सम 13. म्हणजे केस नंबर 2 आहे आपली, फायनल कॅरी 0 आहे आणि सम 13 आलेली आहे. तर असं आलं तर याच्यामध्ये फक्त 6 ऍड करायचा. 6 काय नंबर काय करायचा ऍड 6 डेसिमल. याचा बीसीडी नंबर किती आहे 0110. आता तुम्ही म्हणता सर इथं ऑलरेडी 6 आहे तर हाच घ्यायचा का, असं नाहीये. इथं कोणताही नंबर येऊ काही घेणं नाही आपल्याला, पण याच्यात 6 फक्त ऍड करायचे. काय करायचे 6 ऍड करायचे. मग ऍड केले, इथे किती आलं 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 1 2, 2 चा डेसिमल 10, म्हणजे 0 हाती आला 1, 1 + 1 2, 2 चा डेसिमल 10. मग आता बघा 4 डिजिट झाले, तर इकडे हा झाला फायनल कॅरी. फायनल कॅरी आला आपला 1, आणि इकडला नंबर सम किती आली आपली, सम आली आपली आता आहे की हा 1 1 + 2 3, सम 3 आली. तर फायनल आन्सर कसं येणार हे लिहिण्याची पण काही गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो. जो कॅरी आलेला आहे हा कॅरी जसाच्या तसा लिहायचा. हा 1 आहे ना, तर हा 1 इथं जसाच्या तसा, आणि इथं बघा याची सम किती आहे 3, तर इथं 1 3. प्रॉब्लेम इज सॉल्व. तसंच बघा केस नंबर 3 मध्ये केस नंबर 3 मध्ये एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल 3 घेतला आपण. आपण घेतला 7 किंवा एखादा 9 घेऊन घेऊ, 9 आणि 8 घेऊन घेऊ. काय घेतला 9 आणि 8 केस नंबर 3 मध्ये, म्हणजे 9 डेसिमल प्लस 8 डेसिमल, 9 डेसिमल प्लस 8 डेसिमल. आता बघूया याचा काय येते. तर 9 डेसिमल प्लस 8 डेसिमल. सर्वात पहिले तर फॉर्म्युला असाल तुम्ही 1 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता एक याचा आपण हे बाय डेसिमल नंबर आहे तर याचे बीसीडी नंबर कन्वर्ट करूया. आता 9 डेसिमल, 9 कसा बनेल
8 प्लस 1, 8 प्लस 1 9, म्हणजे इथं 1 1 0 0, आणि त्यानंतर 8 डेसिमल. 8 कसा बनते, हा इथे 8 ऑलरेडी, नंतर 0 0 0, नंतर तुम्ही याची ऍडिशन करसाल. आता याची जर ऍडिशन करसाल तर 1 प्लस 1 किती होते, 1 प्लस 0 1, हा 0 येते, हा 0 येते, आणि 1 प्लस 1 किती उरालं विद्यार्थी मित्रांनो, 1 प्लस 1 उरालं 2, 2 चा डेसिमल किती येते, 2 चा डेसिमल येते 10, इथं 10 घेसाल तुम्ही, काऊन की आता की 1 प्लस 1 2, 2 चा डेसिमल 10. तर याची बघा, हा झाला फायनल कॅरी, हा झाला फायनल कॅरी, आणि हा झाला आपला सम. सम किती आली याची, सम झाली 1, सम इज 1, म्हणजे की कॅरी आहे की 1 आहे, आणि इथं जे सम आहे हे लेस दॅन ऑर इक्वल टू 9 आहे, 9 पेक्षा काय हा सम कमी आहे. तर इथं काय करायचं, इथं सेम कंडिशन, हा नंबर आहे की नाही, हा 1 ऍज इट इज राहू द्या, हा जो 1 आहे हा ऍज इट इज राहू द्या, याचा काही घेणं नाही आपल्याला, या 1 चा हा ऍज इट इज, याचा काही घेणं नाही, जो कॅरी आहे. त्याच्यानंतर हा जो नंबर आहे 0 0 0 1, याच्यामध्ये ऍड करा 6, इथं काय करावं लागते, ऍड 6. हा जो कॅरीवाला आहे, कॅरीवाल्याला जर समजा आपल्याला जर बीसीडी मध्ये लिहायचं आहे तर आपण असं लिहू शकतो 0 0 0 0 0 0 1, हा बीसीडी मध्ये झाला, हा कॅरी नंबर आहे, आणि याच्यामध्ये ऍड करावं लागते आपल्याला 6. याच्यात 6 नंबर जर ऍड केला तर कसं येणार, पहिले इथं 0 0 0 0 0, याचं तर काही नाही, 6च ऍड आहे ना, तर 6 म्हणजे होते 0 1 1 0, ऍड 6. मग आता बघा इथं इथं जर केलं याचं तर 1 प्लस 0 1, हे इथं बाकी 0 0 0. सेकंड बघा 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1, 0 प्लस 1 1, आणि 0 प्लस 0 0. आणि आता आपल्याला याची सम झालेली आहे, म्हणजे की आता बघा 9 डेसिमल नंबर प्लस 8 डेसिमल नंबर. आता हे किती होते सांगा, कॅरी किती आला आपला 1, तर इथं 1च घेसाल तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथं किती आहे 0 प्लस 1 प्लस 1 प्लस 1. आता याचं बघूया फॉर्म्युलामध्ये काय येते. हा पहिले 1 आहे, 1 म्हणजे ते 1च, हा इथं 2 आहे आणि इथं 4 आहे, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 6 प्लस 1 7, हे याचं काय झालेलं आहे आन्सर. हा 1 म्हणते आणि हा काय म्हणते 7 म्हणते. इट इज द फायनल आन्सर. थोडंसं कठीण आहे विद्यार्थी मित्रांनो, पण आपण न्यूमेरिकल मध्ये सोडूया तर तुम्हाला समजून जाईल. हे 3 केसेस आहेत, मी 3 केसेस मध्ये काय घेतलेलं आहे, हे एक्झाम्पल घेतलेलं आहे की जर समजा सम इज इक्वल टू ऑर लेस दॅन 9 आला आणि कॅरी जर 0 येत असेल तर डायरेक्ट करायचं, आणि बाकी काही आलं तर मग त्याच्यात ऍड 6 करायचे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे बघा सम इज इक्वल टू ऑर लेस दॅन 9, सम इज इक्वल टू ऑर लेस दॅन 9 आला म्हणजे 9 पेक्षा जर कमी काय आली, सम आली, आणि कॅरी किती आला 0 आला. तर आणि इथं पण आहे 9 पेक्षा कमीच आहे पण कॅरी 1 आला, किंवा 9 पेक्षा जास्त आला आणि कॅरी 0 आला तर काय करावं लागते, ऍड 6 करावं लागते. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, की जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ऍड 57 decimal and 26 decimal in BCD. आता बीसीडी आहे म्हणजे की अरिथमॅटिक बीसीडी. तर आता प्रॉब्लेम होऊन सोडूया. तर सर्वात आधी 57 डेसिमल. आता 57 डेसिमल आहे, तर याचा आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, आधी बीसीडी मध्ये. इथं लिहू शकतो मी, असं पण लिहू शकतो. इथं लिहायचं डेसिमल, इथं लिहायचं बीसीडी. आता डेसिमल किती आहे 57. आता याचा बीसीडी नंबर काढूया 57 चा. तर काय करायचं बघा, 57 आहे, 57 इथं 5 घेसाल, इथं 7 घेसाल. फॉर्म्युला काय, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 1 चा डबल
2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता 5 कसा बनेल? 4 + 1 5, 4 + 1 5. मग इथं 1 1 बाकी जागी 0 0. 7 कसा तयार बनेल? 4 + 2 6, 6 + 1 7. म्हणजे इथं 1 1 1 इथं 0. म्हणजे आपला बीसीडी काय झाला 57 चा? 57 चा बीसीडी झाला 0 1 0 1. त्याच्यानंतर थोडीशी स्पेस देऊ आपण 0 1 1 1. म्हणजे ऍडिशन करण्यासाठी हे स्पेस देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 26. आता 26 चा आपल्याला काय करायचं? पहिले बीसीडी नंबर काढायचा आहे. तर कसा काढाल बघा 26. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता आपल्याला काय पाहिजे? 2 बनला पाहिजे. 2 म्हणजे इथं 1, इथं बाकीच्या जागी 0 0 0. इथं 6 बनला पाहिजे. 4 + 2 6 म्हणजे 1 1 0 0. हा नंबर तयार झाला आपला. इथं हा झाला होता. तर नंबर येणार 0 0 1 0 0 1 1 0. आता काय करायचे? आपल्याला ऍडिशन करायचे. सिंपल काय करायचे? ऍडिशन. इथंच करूया ऍडिशन. आता ऍडिशन करताना बघा 1 + 0 विद्यार्थी मित्रांनो किती होते? 1 + 0 1. 1 + 1, 1 + 1 किती होते? 2. 2 चा डेसिमल 10 म्हणजे 0 हाती आला 1. मग 1 + 1 + 1 म्हणजे 3. 3 चा डेसिमल किती होते? 11. इथं झालं 11. त्यानंतर याच्यात बघा हा जो नंबर आहे याचा कॅरी काय आला? मग कॅरी 0 आला. हे वेगळं करायचं बरं, प्रत्येक गोष्ट याच्यात वेगवेगळी करायला लागते. इथं पण आपण ऍडिशन करून घेऊ. 1 + 0 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 0 + 0 0. इथं पण फायनल कॅरी किती आलेला आहे? 0 आलेला आहे. आणि याची पण आपल्याला काय करायला लागेल? ऍडिशन करून टाकायचे. 6 6 + 7 13 हाती आला 1. 5 6 7 8 83. हे आपलं आन्सर आलं पाहिजे. 83 बनलं पाहिजे. आता याचा फायनल कॅरी आहे 0. याचा फायनल कॅरी 0 आहे. हे वेगवेगळे नंबर्स आता. याचा फायनल कॅरी किती आहे? 0 आहे. याचा फायनल कॅरी किती आहे? 0 आहे. नंबर्स ऍड नाही करायचे. आता फायनल कॅरी 0 आहे तर याची सम बघू किती आहे. सम किती होते? 1 1 1 1 आहे ना, म्हणजे 1 + 2 3, 3 + 4 7. सम येते 7. याची सम बघूया. इथं किती 8, 8 + 4 12 आणि इथे येते 13. सम 13 येते. सम किती येते? 13. इथं आली सम 7 आणि इथं किती आली? सम किती आली? 13 आली. मग आता असं येताना असं यावेळेस होते त्यावेळेस आता तुम्हाला माहित आहे हे तर आहे ऍज इट इज आहे. हे डायरेक्ट आहे 0 1 1 1. काऊन की बघा कॅरी 0 आलेला आहे आणि 9 पेक्षा 9 पेक्षा 9 किंवा 9 पेक्षा नंबर लहान आहे. तर हे याच्यात ऍडिशन करायची नाही. इथं कॅरी 0 आली पण 9 पेक्षा काय आलेला नंबर जास्त आलेला आहे. म्हणजे इथं काय कराल तुम्ही? इथं 6 ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? 6 काय करावं लागेल? ऍड. तर इथं कसं लिहिसाल सर्वात आधी? हा नंबर लिहून घ्यायचा 0 1 1 1. हा नंबर 0 1 1 1. त्याच्यानंतर हा नंबर लिहून घेऊ 1 1 0 1. याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागतात. ऍड 6 6 डेसिमल. 6 चा काय? 0 1 1 0. हे ऍड करावं लागते. याच्यात ऍड करायची गरज नाही. 0 0 0. डबल याची ऍडिशन करू 1 + 1 1, 0 + 1 1, 1 + 1 1 + 1 2,
2 म्हणजे होते 2चा बायनरी काय 10, 0 हाती आला 1. 1 + 1 2. 1 + 1 किती होते 2. 2 म्हणजे किती होते 2चा बायनरी 10 म्हणजे इथं 0 हाती आला 1. 1 + 1 2. 1 + 1 2. 2चा बायनरी 10, 0 घेतला हाती आला 1. 1 + 1 2. बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 2. 2चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 आणि इथं आला 1. मग डबल आपण चेक करूया याची सम किती आली. आता इथं बघा सम 1 आहे की नाही म्हणजे 8 हा पहिला नंबर डिजिट आहे तो 8 आहे. हे 0 0 0 म्हणजे याची सम 8 आहे. आणि याची सम किती येते याची सम येते 1 + 2 म्हणजे याची सम 3 आहे. म्हणजे की आपला फायनल आन्सर झालेला आहे 57 डेसिमल प्लस 26 डेसिमल इज इक्वल टू हा नंबर इथं 8 आणि हा नंबर इथं 3. 83 डेसिमल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. बरेचसे प्रॉब्लेम घेऊ आपण आज. तुमचा पूर्ण जर से हा कॉन्सेप्ट खतम करून टाकू. पूर्ण अरिथमेटिक ऍडिशन बीसीडी. एक वेळा डबल बघा काय केलं. 57 डेसिमलचा बीसीडी नंबर तयार केला. त्याच्यानंतर 26 चा बीसीडी नंबर म्हणजे पहिले 5 चा नंतर 7 चा मग 2 चा आणि 6 चा बीसीडी म्हणजे बायनरी आपल्याला लिहायचा. नंतर ऍडिशन केली आपण याची बघा 1 + 0 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3 3 चा बायनरी 11 हा घेतला 1 हाती आला 1 हाती आला 1 म्हणजे कॅरी 1 आहे. मग 0 + 0 + 1 1 मग फायनल 0 तो 0 आला कारण की इथं 4 डिजिट नंतर जो येते तो असते कॅरी. मग इथं बघा 1 + 0 1 त्यानंतर 0 + 1 1 1 + 0 1 आणि 0 + 0 0 फायनल कॅरी किती आला 0. याची सम केली. आता हा नंबर असते 1 हा असते 2 आणि हा असते 4. 1 + 2 3 3 + 4 7 हा असते 8 8 + 4 12 12 + 1 13. मग याच्यामध्ये तुम्हाला बघा कॅरी 0 आहे आणि सम 7 आहे तर ह्याच्यात काहीच टेन्शन करायचं नाही. म्हणजे 9 पेक्षा जर लहान नंबर असला कॅरी 0 आला पण 9 पेक्षा जर जास्त नंबर आला तर आणि कॅरी जर समजा 0 असला तर काय करायचं याच्यात ऍड करायचे 6 0 1 1 0 हा ऍड नंबर केला आपण आणि इथं ऍडिशन. तर बघा 1 + 0 1 1 0 + 1 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1. 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1. 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1. 0 + 0 + 1 म्हणजे 1. मग डबल बघा याची सम केली हा 8 नंबरवर येते तर सम 8 आणि याची हा 1 आणि हा 2 1 + 2 3 म्हणजे 83 याचा काय झालेला आहे आन्सर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा हे प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येत असते. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. प्रॉब्लेम नंबर 2 add 83 decimal and 34 decimal in BCD. इन BCD. आता काय करसाल पहिली तर लिहिसाल डेसिमल आणि इथं लिहिसाल BCD. डेसिमल किती आहे 83. आता BCD नंबर काढूया. आता BCD नंबर कसा काढसाल तुम्ही 83 चा 83 8 आणि 3 फॉर्म्युला 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 हा फॉर्म्युला पाठ करायचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा. बाकी हे नंबर तर ऑलरेडी मग निघूनच जातात. नाहीतर काही काही लेक्चरर काय म्हणतात की 1 पासून तर 9 पर्यंतचे तुमचे बायनरी नंबर्स पाठ असले पाहिजे. मग इतकं कोण लक्षात ठेवून पाठ वगैरे कोणाचं होते. आता इथं 8 म्हणजे इथं ऑलरेडी आहे तिथं 0 0 0 3 कसा बनेल 2 + 1 म्हणजे इथं 1 1 0 0 म्हणजे आपला BCD नंबर झाला
1 0 0 0 0 0 1 1. त्यानंतर 34 घेतला. आता 34 3चा तर ऑलरेडी इथं काढलेलाच आहे आपण. हे डायरेक्ट पण करू शकता तुम्ही. हे रफ मधला काम आहे. 0 0 1 1 आणि 4चा जर समजा तुम्ही लॉजिक लावलं इथं डायरेक्टच आहे. 0 1 0 0 0 1 0 0. तुम्ही म्हणता सर इथं काढलं नाही. हे रफ मध्ये आहे इकडलं वर्क 34. लक्षात ठेवा 34चा कसं आहे ना. 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8. 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8. मग आता 3 बनला पाहिजे. 2 + 1 3 बनते. इथं 1 1 इथं 0 0 4 इथं 1 बाकी जागी 0 0. बघा इथं 0 0 1 1 आणि इथं 0 1 0 0. नंतर काय करायचे इथं ऍडिशन करायचे. याचे पण ऍडिशन करून टाकू म्हणजे की आपल्याला रिचेक होऊन जाते की फायनल आन्सर किती येते. 4 + 3 किती होतात. 4 + 3 7 आणि 8 + 3 किती होतात 11. हा नंबर आपला तयार झाला पाहिजे. ओके. आता ऍडिशन 1 + 0 1 + 0 किती होते. 1 + 0 1 होते. 1 + 0 1 होते. 0 + 1 1 आणि 0 + 0 0. ओके. 0 + 1 1 0 + 1 1 0 + 0 0 आणि 1 + 0 1. फायनल कॅरी दोघांचा 0 आलेला आहे. फायनल कॅरी याचा 0 आहे आणि याचा पण काय आलेला आहे 0 आहे. फायनल कॅरी इथं पण लिहिलं आपण फायनल कॅरी. हे 0 0 आलेलं आहे. सम आणि ही इकडे जी गोष्ट असते हे असते सम. सम को किती आहे. सम आता इथे येते 8 हा 1 हा 2 3 आणि 8 म्हणजे 11 सम 11 आली. त्यानंतर इथं बघा 1 1 + 2 3 3 + 4 7 सम 7 आली. याच्यामध्ये ऍड करायची गरज नाही. याच्यात ऍड करावं लागेल. याच्यात काय करावं लागेल ऍड करावं लागेल. तर इथं काय करसाल मग तुम्ही याच्यामध्ये ऍड करायची काही गरज आहे का नाही. तर इथं सिंपल लिहिसाल तुम्ही असं पण लिहू शकता. आता ऍड सिक्स ऍड काय करावं लागते 6 डेसिमलचा आपल्याला कोड ऍड करावा लागते. 6 डेसिमलचा बायनरी कोड किती आहे 6 कसा तयार होईल 4 + 2 म्हणजे की 0 1 1 0. याच्यात इनव्हॅलिड कोणता आला हा इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड टू इनव्हॅलिड याच्यात काय करावं लागते आपल्याला ऍड करावं लागते. याच्यात 1 0 1 1 याच्यामध्ये ऍड काय करसाल तुम्ही 0 1 1 0 आणि हे ऍज इट इज 0 1 1 1 0 0 0 0. वन प्लस 0 1 + 0 1 1 + 0 1 1 + 0 1 आणि 0 + 0 0. 1 + 1 1 1 + 1 2 2चा डेसिमल 10 2चा बायनरी किती आहे आपला 10 0 हाती आला 1 1 + 1 1 + 1 2 2चा बायनरी किती आहे 10 हाती आला 1 1 + 1 2 2चा बायनरी किती आहे 10 0. पण आता आपल्याला डेसिमल मध्ये फक्त आपण 4च हे असे डिजिट घेत असतो की 4 4 आणि इथे कॅरी किती आलेला आहे. आता कॅरी आलेला आहे 1. कॅरी किती आलेला आहे 1 आलेला आहे. याचा काही टेन्शन नाही घ्यायचं कॅरी 1 आला तरी. तर याचं असं असते बघा विद्यार्थी मित्रांनो कॅरी 1 आलेला आहे तर याचा अर्थ आहे हा कॅरी आहे आपला.
तर याचा अर्थ होते 0 0 0 1 हा पहिला झाला. हा दुसरा किती आहे 0 0 0 1 आणि त्याच्यानंतर हा काय होता 0 1 1 1. आता याची सम पहा किती आहे, याची सम तर 1च आहे. याची सम पहा किती आहे, याची सम पण 1च आहे. याची सम पहा किती आहे 1 1 प्लस 2 3 3 प्लस 4 7. हे आलं याचं आन्सर. म्हणजे की 83 डेसिमल प्लस 34 डेसिमलचा आला आन्सर 1 1 7. हे काय आलं फायनल आन्सर. कॅरी 1 आला तर बाकीच्या समोर तो 0 0 असतात ना, हा वेगळा नंबर झाला. 4 4 चे आपल्याला ग्रुप तयार करावे लागतील. अजून एक प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 3. बीसीडी अरिथमॅटिक. कधी कधी असं पण लिहून येते बीसीडी अरिथमॅटिक आणि तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे 637 डेसिमल, म्हणजे मी सॉल्व करून देणार आहोत तुम्हाला हे, प्लस 463 डेसिमल. पण काय करसाल सर्व आधी इथं लिहिसाल तुम्ही डेसिमल, इथं लिहिसाल तुम्ही बीसीडी. पहिले आता आपल्याला 637 डेसिमल आहे याचा बीसीडी काढावा लागेल. आता बीसीडी कसा काढसाल, इथं लिहिसाल तुम्ही 6 3 आणि 7. 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. काय बनते बघू 6 4 4 प्लस 2 किती होते 6. इथं 1 1 0 0. 3 कसा बनेल 2 प्लस 1 3 1 1 0 0. 7 कसा बनेल 4 प्लस 2 6 6 प्लस 1 7 म्हणजे 1 1 1 आणि हा 0. हा नंबर आपला तयार झाला बीसीडी नंबर 0 1 1 0 नंतर 0 0 1 1 नंतर 0 1 1 1. त्यानंतर 463 याचा डेसिमल करायचा आपल्याला. हे डायरेक्टच होते. 4 चा डेसिमल कसा बनेल लॉजिक लावा 0 1 0 0. हो इथं 4 आहे ना 3 नंबरला, इथं 0 0 0 0. 6 चा तर काढलेलाच आहे आपण. 6 चा किती काय काढलेला आहे 0 1 1 0 आणि 3 चा किती काढलेला आहे 0 0 1 1. नंतर याची आज आपल्याला ऍडिशन करायची. इथे ऍडिशन 7 3 10 हाती आला 1 सॉरी 7 प्लस 3 10 हाती आला 1. त्यानंतर 7 3 9 9 आणि 1 10 हाती आला 1. 6 प्लस 4 10 10 प्लस 1 11. म्हणजे याचा आन्सर आला पाहिजे आपलं 1100 डेसिमल. बघूया आता कसं येणार. ऍडिशन करायची इथून 1 प्लस 1 किती होते 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 1 3 3 चा बायनरी 11 हाती आला 1. 1 प्लस 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 0 प्लस 1 1. ओके 1 प्लस 0 1 प्लस 0 1 1 प्लस 1 2 2 चा बायनरी 10 0 प्लस 1 1. आता 1 प्लस 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1. 1 प्लस 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1 आणि 0 प्लस 1 तर इथं 1. इथं बघा 0 प्लस 0 0 1 प्लस 0 1 1 प्लस 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1. 0 प्लस 1 1. म्हणजे तिघाची कॅरी काय आहे 0. तिघाची कॅरी किती आलेली आहे 0. इथं कॅरी 0 आहे. इथं किती आला कॅरी किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 0 आलेला आहे. तिघाचे याची सम बघूया किती येते. इथं आहे 1 0
1 0 म्हणजे 1 म्हणजे इथं 8 आणि हा होते 2. 8 + 2 किती बनते 10. इथे 8 8 + 1 किती बनते 9. आणि इथे किती 8 8 + 2 8 + 2 किती बनते 10. हे सम आहे. हे सम आहे. मग याच्यातला लक्षात ठेवा व्हॅलिड नंबर कोणता आहे? हा व्हॅलिड आहे. 0 म्हणजे की बघा हे कॅरी 0 याचा आणि त्याच्यानंतर सम किती आलेली आहे 9 आलेली आहे. तर हा नंबर आपला व्हॅलिड आहे. हा नंबर काय आपला व्हॅलिड नंबर आहे. हा नंबर काय आपला इनव्हॅलिड आहे. आणि हाही आहे की नाही इनव्हॅलिड आहे. आता बघा हे दोन नंबर इनव्हॅलिड आहेत. जे दोन नंबर इनव्हॅलिड आहेत त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करतो 6 चा बायनरी आणि व्हॅलिड मध्ये काहीच नाही. आता आपल्याला करायचा आहे ऍड 6 डेसिमलचा बायनरी टू इनव्हॅलिड BCD याच्यात. आता बघा हा इनव्हॅलिड आहे 1 0 1 0 इथं लिहितो मी 1 0 1 0 याच्यात 6 ऍड करावं लागते. 6 म्हणजे होते 0 1 1 0. सेकंड व्हॅलिड आहे कारण की कॅरी तर 0च आहे आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे की 9 किंवा 9 पेक्षा लहान आहे. 9च आहे हा नंबर. 1 0 0 1 0 0 1 इथं 0 0 0. हा इनव्हॅलिड आहे कारण 10 आहे 9 पेक्षा मोठा नंबर आहे इनव्हॅलिड. तर इथं किती आहे 1 0 1 0 1 0 1 0 आणि इथं घेसाल तुम्ही 0 1 1 0. ऍडिशन 0 + 0 किती होते 0 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हात्याला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हात्याला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हात्याला 1. त्याच्यानंतर 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हात्याला 1 0 + 0 + 1 1 0 + 0 0 1 + 0 0 0 + 0 0 1 + 1 2 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हात्याला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हात्याला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10. आता बघा नंबर तयार झाले आपले. एक वेळा चेक करून घेऊ आपण फायनली. तर 4 4 चे हे पाहतात आपल्याला ग्रुप. तर हा एक 4चा झाला, हा एक 4चा झाला, हा एक 4चा झाला आणि हा एक सिंगल झाला. तर बघूया काय होते आता. सिंगल म्हणजे असा होणार हा 0 0 0 1 हा एक झाला, हा 0 0 0 0 हा झाला 0 0 1 0 आणि हा झाला 0 0 0 0. म्हणजे आन्सर किती याचा इथे येते 1 इथे येते याची सम येते 1 याची सम तर 0च येते याची आली 2 आणि याची आली 0. आपला आहे की नाही आन्सर कुठेतरी मिस्टेक झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते आता आपण मिस्टेक काढू कारण आपल्याला आन्सर किती पाहिजे होतं आपल्याला आन्सर पाहिजे होतं 1 1 0 0 1 1 0 0 आपल्याला आन्सर पाहिजे होतं. तर पहिले 6 3 7 हा तर नंबर बरोबरच आहे 6 चा 3 चा पण बरोबरच आहे आणि 7 चा पण बरोबर आहे 0 1 1 1 4 6 3 4 हा बरोबरच आहे 4 0 0 0 6 0 1 1 0 आणि 3 चा आहे 0 0 1 1. नंतर ऍडिशन करून बघूया 1 + 1 2 2 म्हणजे की 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 + 1 3 3 चा बायनरी 11 1 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 1 + 1 2
2 चा बायनरी 10 हाती आला 1 आणि इथं 1 1 0 1 0. त्याच्यानंतर 1 + 0 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1 0 + 0 + 1 1 नंतर 0 + 0 0 1 + 0 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 0 हाती आला 1 आणि इथं 0 + 0 + 1 1 नंतर इथं बघा फायनल कॅरी आहे का इथं 4 डिजिट सोडून 0 येते 0 0 आणि याची सम बघितली तर याची येते 8 + 2 10 8 + 2 10 त्याच्यानंतर याची तर 8 + 1 9 आणि 8 + 2 10 हे इनव्हॅलिड आहे हे इनव्हॅलिड आहे हा व्हॅलिड आहे हा काय राहिला व्हॅलिड मग याच्यात काय केलं आपण इनव्हॅलिड मध्ये 6 ऍड केलेला आहे नंबर बघू द्या 1 0 1 0 1 0 1 0 मध्ये 0 1 1 0 हे ऍड केलेलं आहे हा काय 1 0 0 1 1 0 0 1 मध्ये 0 0 0 आपण ऍड केलेला आहे त्यानंतर हा किती आहे 1 0 1 0 1 0 1 0 मध्ये 0 1 1 0 ऍड केला 6 डेसिमल चा बायनरी आपण ऍड करलेला आहे मग आपण इथे ऍडिशन केलेली आहे हा 0 + 0 0 मग 1 + 1 किती होते 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हा 0 हाती आला 1 त्यानंतर 1 + 1 2 2 चा बायनरी 10 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1 मग इथं बघा 0 + 0 + 0 1 नंतर 0 + 0 0 आणि इथं बघा 1 + 0 1 इथं आपली मिस्टेक झाली होती इथं 1 पाहिजे इथं काय पाहिजे होता 1 पाहिजे होता त्यानंतर इथं बघा काय येतं 0 + 0 0 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 म्हणजे 10 आता बघा याची सम केली तर याची सम आली 0 याची सम किती उरली बघा विद्यार्थी मित्रांनो हा 8 8 + 2 8 + 2 10 हे 10 आली इथं सम इथं सम किती आलेली आहे 10 म्हणजे की हा काय झाला एक इनव्हॅलिड नंबर झाला हा नंबर काय झालेला आहे इनव्हॅलिड झालेला आहे हा कारण बीसीडी नंबर आहे की नाही हा किती असते 0 to 9 पर्यंतच असते पण इथं याची सम किती आलेली आहे 10 आलेली आहे कारण की 8 + 2 10 आलेलं आहे मग या ऍडच काय करायचं याच्यामध्ये डबल 6 ऍड करायचे याच्यात काय करायचे 6 ऍड करायचे ऍड 6 डेसिमल टू इनव्हॅलिड बीसीडी आता हा नंबर ऍड जाते सर 0 0 0 1 हा नंबर जसा सर 0 0 0 0 इथं बघा 0 0 1 नाही आपला काय होता हा 0 0 इथं 1 आला होता इथं 1 0 1 0 आणि इथं आलता 0 0 0 0 आता कशात करायचं आहे 6 ऍड आपल्याला याच्यात हा इनव्हॅलिड आहे याच्यात 6 म्हणजे 0 1 1 0 बाकीचं सर्व 0 0च राहते मग बघा हे 0 + 0 हे 0 0 0 0 सेम 0 + 0 0 1 + 1 2 2 चा डेसिमल म्हणजे 2 चा बायनरी किंवा बीसीडी पण म्हणू शकता तुम्ही त्याला 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा बायनरी 10 हाती आला 1 0 + 0 + 1 1 0 + 0 + 0 + 0 + 1 1 हे 0 0 0 हा 1 0 0 0 नंबर तयार झाला आपला आता याची ऍडिशन जर केली तर इथं 1 येते सम 1 याची जर घेतली तर सम 1 येते याची जर केली तर सम 0 येते आणि याची जर ऍडिशन केली आपण तर सम काय येते 0 येते
म्हणजे नंबर काय तयार झाला आपला 637 डेसिमल प्लस 463 डेसिमलचा आता नंबर झाला आपला तयार बीसीडी नंबर 1 1 0 0. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच प्रॉब्लेम आहेत. जर समजा काही डिफिकल्टीज आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण अजून एखादा प्रॉब्लेम घेऊ की ज्याच्यात दोन इनव्हॅलिड आहेत किंवा ज्याचे सम काय बनते 11 बनते. एखादं बघू त्या मला थोडंसं कठीण वालं एक्झाम्पल. एक मिनिट वेट फॉर 1 मिनिट. ओके, बाकी सर्व प्रॉब्लेम आहे की तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. अशाच प्रकारचे सर्व प्रॉब्लेम्स आहेत. तर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देत आहे, तर ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 4 63 डेसिमल प्लस 19 डेसिमल बीसीडी युजिंग बीसीडी नंबर अरिथमॅटिक करायचे. 5th नंबर बघा 264 डेसिमल प्लस 668 डेसिमल, त्याच्यानंतर 454 डेसिमल 379 डेसिमल, त्यानंतर 7 2375 डेसिमल प्लस 4933 डेसिमल. आणि आपला अरिथमॅटिक बीसीडी इथं संपलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण नवीन काहीतरी शिकूया. नवीन जे बाकीचे जे कोड बाकी आहेत ते शिकूया आणि नंतर हा आपला चॅप्टर नेक्स्ट लेक्चरमध्ये खतम होऊन जाईल. एक चॅप्टर आपला कंप्लीट होऊन जाईल. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.